नमस्कार अविनाशजी आणि नमस्कार ऐश्वर्याजी. डॉक्टर शिरीष गोपाळ देशपांडे यांचा आज जीवन गौरव सोहळा होतो आहे. तुमच्या आठवणी तर खूपच असतील, पण काय सांगावं असं वाटतं या क्षणाला तुम्हाला? अ, काय म्हणजे मला सुचत नाही आहे काय. एकतर पहिली गोष्ट म्हणजे अ, सरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचाच हा क्षण आहे आणि सोहळा आहे बेसिकली. आणि म्हणजे ते जेव्हा जेव्हा भेटले आहेत त्यावेळेला मला असं वाटलं की त्यांनी काही ना काही विचार मला नेहमी दिलेला आहे. म्हणजे आमची ओळख खरं तर राजा शिवछत्रपती मालिकेच्या निमित्तानेच झाली. आणि सरांमुळेच मी म्हणेन की इतकी मोठी व्यक्तिरेखा आणि इतक्या मोठ्या व्यक्तिरेखेचा जीवनपट उलगडण्याचं संधी मला मिळाली मालिकेमध्ये. आणि अगदी म्हणजे शिवाजी महाराजांच्या पाठीशी जसे शहाजी महाराज त्यावेळेला उभे होते, तसे शहाजी राजाची भूमिका साकारताना प्रत्येक सीनच्या वेळेला सर माझ्याबरोबर असायचे सेटवरती. आणि का कोण जाणे, पण मालिका काही सीन्स बघितले त्यांनी. बघितल्यानंतर ते मला म्हणाले की खरं तर शहाजी हा माझा मानसपुत्र आहे बेसिकली, आणि म्हणून माझ्याकडनं हे इतकं अप्रतिम असं लिखाण होऊ शकलेलं आहे. आणि तुम्ही तो इतक्या बेमालूमपणे सगळं सादर करताय, जे माझ्या मनातला शहाजी तुम्ही उतरवताय. त्यामुळे आता इथून पुढे तुम्ही माझे मानसपुत्र आहात. कारण शहाजीराजांना प्रत्यक्ष मला भेटता आलं नाही, पण तुमच्या रूपाने मी शहाजीराजे माझ्या डोक्यातले जे आहेत ते प्रत्यक्ष पाहू शकलो. तर मला असं वाटतं की त्यांचे किती म्हणजे शब्दातीत असे आभार असतील. ते मानणं फार कठीण आहे. पण आनंद या गोष्टीचा होतो आहे की इतका महान माणूस आहे, इतका मोठा माणूस आहे, पण पाय जमिनीवरती कसे असावेत. आणि शहाजी महाराजांच्या म्हणजे मी नेहमी माझ्या व्यक्तिरेखांमधनं माझ्या जीवनाशी त्याचे काय संबंध आहेत, काय कसं काय आहे, हे आजमावण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. पण शहाजी महाराजांच्या व्यक्तिरेखेमुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यातले जे चढउतार आहेत ते कशा पद्धतीने फेस केले, हे सगळं शिगो सरांमुळे मला अनुभवता आलं. आणि ते माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये मला खूप उपयोगी पडलेलं आहे. मुळात मी आता कुठल्याही संकटाला, कुठल्याही काय म्हणूया अडचणीला कधीही मी आता डगमगत नाही. एकतर ऐश्वर्या माझ्या बरोबर आणि पाठीशी असते, त्यामुळे तो प्रश्न नाहीच. पण तरीसुद्धा एकटा ज्या वेळेला मी असेन त्यावेळेलासुद्धा मला कधी डगमगायला होत नाही. याचं खरं कारण की शहाजीसारखी व्यक्तिरेखा मला साकारता आली. आणि जे संस्कार शहाजीराजांनी शिवाजी महाराजांवरती केले, शहाजी आणि जिजाबाईने, ते सगळं जवळून अनुभवल्यामुळे आम्ही आमच्या मुलाला देखील ते देण्याचा प्रयत्न केला आहे. आता त्याच्यातनं शिवाजी महाराज तयार होतात की नाही हे घरी प्रत्येकाला वाटत असतं की माझ्या बाळ शिवाजी महाराजांसारखं व्हावं. पण त्यातले गुण जरी त्याने घेतले आणि तो त्याचा मार्ग त्याने अवलंबला तरी खूप मोठी गोष्ट होईल असं मला वाटतं. सो सरांचे उपकार म्हणूया आपण की मला आयुष्यभर न विसरता येण्यासारखे आहेत. सो अगदी मनोमन कृतज्ञता व्यक्त करतो ते माझ्या आयुष्यात आले त्याबद्दल आणि त्यांनी माझ्यासाठी जे काही दिलं आहे त्याबद्दल. तुमच्या डोळ्यातले अश्रू सांगून गेले की तुम्ही त्यांच्याबद्दल किती आदर करतायत. ऐश्वर्याताई, तुम्ही काय सांगाल? ॲक्च्युली माझी भेट ही यांच्या मालिकेदरम्यानच झाली, त्यामुळे तशीच ओळख आहे. आणि शिगो सरांना आम्ही शिगोच म्हणायचो. तर त्यांच्या घरच्या खूप आठवणी आहेत. म्हणजे अगदीच आम्ही जेवायला जाणं, ते खूप छान गोष्टी सांगायचे. आणि त्यांच्याबरोबर काम करायचं राहिलं आहे माझं अजून. कारण आम्ही एका कथेवर काम करत होतो आणि त्यांनी सांगितलं होतं की हे नाटक आपण करायचं आहे म्हणून. सो ते अजून पेंडिंग आहे, तर ते लवकरच करू आम्ही. आणि गप्पा ऐकणं त्यांच्याकडे जाऊन आणि काकूंच्या हातचं छान स्वयंपाक जेवणं हे सुख होतं आणि ते मी खूप पुरेपूर अनुभवलं आहे. आणि म्हणजे त्या गप्पांच्या मधून, त्या गोष्टींच्या मधून, त्यांच्या कथा, त्यांच्या स्क्रिप्ट्स,
ते जे सांगायचे त्यांच्या बोलण्यामधून खूप गोष्टी कळत गेल्या आणि खूप असं वाटायचं की ऐकतच राहावं या माणसाला. तर त्यांना खूप छान आरोग्य लाभो आणि खूप छान छान प्रोजेक्ट्स अजून होत आणि खूप छान लिखाण आमच्यापर्यंत पोहोचू देत, हीच सदिच्छा आहे. आणि शिगो जसे इतर लोकांना माहिती आहेत तसे घरचे शिगो मला माहिती आहेत, त्यामुळे ते खूपच गोड आहेत.